67 धावा चेस करायच्या. शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती आणि त्या धीरज पाटीलने 5च बॉलमध्ये 21 धावा बनवल्या. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुपर 8 ची मॅच रंगतदार झाली. दुसरी मॅच आपल्याला तशीच पाहायला मिळेल. लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. भीमकाळन तुमचे अभिनंदन. या संघ तर धन्यवाद प्रसाद परब सर, धन्यवाद दीपक पाटील सर. आपण पाहतोय पहिली मॅच भरपूर रंगतदार झाली आणि आता दुसऱ्या मॅचकडे आपण वळणार आहोत. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. सुपर 8 ची दुसरी मॅच 5 ओव्हरची. पहिलाच बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. प्रयत्न चांगले होते मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मागच्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग धीरज पाटील जी पाहिली होती तीच सुरुवात आता दुसऱ्या मॅच मध्ये विशालने केली. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळालाय. षटकाराने आगाज केलाय. नितेश पाटील आहेत. कधी तो पलटवार करेल या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं. लेग स्टंपच्या कदाचित थोडासा बाहेर आहे. पंचाने हा बॉल वाईट घोषित केलाय. 7 धावा धापलकवती लागल्यात. पहिला संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. मात्र सुपर 4 मध्ये ड्रॉ होतील. लक्षात घ्या लालचंद. चारही टीम्स ज्यावेळी सुपर 4 मध्ये येतील त्यावेळी ड्रॉ होईल हे लक्षात असू द्या. या सूचना कालच दिलेल्या आहेत. नितेश रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटकार त्यानंतर चौकार. एक व्हाईट बॉल. सुरुवात चांगली केली. जय मसोबा मानेरे संघ सुपर 8 ची दुसरी मॅच. यानंतर भोपर विरुद्ध रियांश 11 वाकलन मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. तिसरी सुपर 8 ची मॅच. काल भोपर संघाने चांगला खेळ केलाय. बलाढ्य खोनी संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलंय. पायचीचं स्ट्रॉंग अपील. फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. विशालला माघारी परतावं लागेल. मी मगाशीच उल्लेख केला होता. नितेश पाटील ते कधी कमबॅक करतील, कधी ते पलटवार करतील आणि मात्र इथे विशालला माघारी परतावं लागेल. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 चं भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. इथे विशालला माघारी परतावं लागेल. स्क्वेअर लेगच्या पंचांसोबत थोडीशी चर्चाही केली. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती.
डिसिजन आपण पाहतोय. चेंडू आणि बॅट भरपूर दूर वाटते, मात्र नक्कीच योग्य डिसिजन आहे. तरी चर्चा केली स्क्वेअरलेगच्या पंचांसोबत आणि 11 वरती पहिला धक्का लागलाय तो जय मसोबा मानेरी टीमला. लऊ मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 5 षटकांची मॅच. चला थोडंसं फास्ट खेळा. सुपर 8 ची मॅच आहे. प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल, त्यामुळे घाई करायची खेळाडूंना ही विनंती असेल. 11 वरती पहिला धक्का लागलाय. प्रथम क्रमांक 1,00,000 वाकरशेष चषक, द्वितीय क्रमांक 50,000 वाकरशेष चषक, तृतीय आणि चतुर्थ 25-25 असं तब्बल 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पुढची मॅच भोपर विरुद्ध रियांश 11 वाकलन. नितेश फटका चांगला आहे. मिड ऑफच्या वरून खेळायचं होतं, मात्र केतन पाटील भरपूर वेगाने आलेत आणि अखेर झेल सुटलाय. प्रयत्न चांगले होते, धावत जाणं, झेल पकडणं गोष्टी भरपूर कठीण आहेत. क्रिकेट असा खेळ आहे, बोलणं सोपं असतं, मात्र ज्यावेळी खेळाडू मैदानात एक्झॅक्ट त्यांना माहिती असते एक्झॅक्ट काय करायचे, काय गोष्टी घडतात मैदानात. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मिड ऑफच्या वरून खेळायचं होतं लहूला. केतन जवळजवळ बराच पावलांचं अंतर कापून त्या झेलपर्यंत जवळजवळ पोहोचले होते. चांगला प्रयत्न होता. नितेश राईट मोड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा झेल ड्रॉप, डायरेक्ट हिट. काय घडलंय मैदानात? झेल सुटला मात्र फलंदाज रनआउट. लऊ मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. लहूला मिळालं होतं, जवळजवळ झेल सुटला होता, मात्र तो रनआउट झाला या मॅच मध्ये. 14 वरती 2 विकेट गेलेत. पहिलं षटक सुरू आहे. सुरुवात चांगली केली होती विशालने या मॅच मध्ये. काल संतोष पाटीलचा गोल्डन सिक्सर तुम्ही पाहिला, मोठी दिसे टीमच्या विरुद्ध. चौदा धावा झाल्यात. नितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. आशिष जोशी कालच्या शेवटच्या मॅच जी झाली उंबारले आणि मानेरे, तिथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आशिष. चांगला फलंदाज आहे. चौदावरती 2 विकेट गेल्यात. 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे जास्त घाई करायची. सर्व सामने 5 षटकांचे तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर भोपर विरुद्ध रियांश 11, जीजी स्पोर्ट वाकलन, त्यानंतर काटे विरुद्ध बसार. अशा सुपर 8च्या मॅचेस. त्यानंतर 2 सेमीफायनल, फायनल. मी मगाशी उल्लेख केला नितेश पाटील कधी पलटवार करतील. त्याने एक चांगला पलटवार केलाय नितेशने, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये त्याने 11 दिल्या होत्या. नंतरच्या येणाऱ्या 5 बॉलमध्ये 3च धावा दिल्यात. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. पायचीच्या स्वरूपात विशाल बाद झाले. त्यानंतर लऊ रनआउट झालेत. 5 षटकांची मॅच तुम्ही पाहतायत. सुपर 8ची मॅच. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. पहिला संघ तुम्ही पाहिला सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघ. धीरज पाटीलने कमालीची फलंदाजी केली. धावा चेस करत असताना 33 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटच्या षटकात 21 हव्या होत्या, त्या 5च बॉलमध्ये बनवल्या. जयनमान क्रिकेट संघ नेजे टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना नागेश येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. अरे सम्राट माजी सरपंच व जयनमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्रीधर पाटील साहेब सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ नेजे आयोजित मकर संक्रांत ट्रॉफी आता तुम्हाला पाहायला मिळणार. येणाऱ्या येत्या 9 जानेवारी ते 14 जानेवारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेची सर्वांनाच आतुरता असते. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे
लेदर बॉलची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल. याही खेळपट्टीचं भरपूर कौतुक केलं सर्वच खेळाडूंनी. आज स्पर्धेचा 6वा दिवस आहे. मात्र जर ऑनलाईन तुम्ही जर स्पर्धा पाहिली, इथे येऊन स्पर्धा पाहिली तर असं वाटलं या स्पर्धेचा आज पहिला दिवस. अशी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे संपूर्ण आयगावदेवी क्रिकेट संघ घेसरचं आम्ही कौतुक करू. दुसरं षटक गोलंदाज निजे गावेंकडून नागेश हलक्या हाताने खेळत आहेत. सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. फिल्डिंग पुन्हा खराब आहे. निजे संघ या मॅच मध्ये फिल्डिंग थोडीशी खराबच दाखवली आतापर्यंत आणि जिथे एकच धाव मिळाली असते तिथे 4 मिळाल्यात. चौकार. फारसा वेगाने चेंडू नव्हता. खरं तर चेंडू अडवायला हवं होतं. कदाचित एकच रन्स मिळाली असती. ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. टायमिंग खूप चांगलं होतं. फक्त दिशा दिली प्रसाद सर आणि तिथे बघा एक मिस फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. धावा झाल्यात 18. 2 विकेट गमावल्यात. जय मसोबा मानेरे संघ आपण पाहिला तर गोलंदाजी चांगली या टीमकडे. इथून 55-60 झाल्या तर कठीण जाऊ शकतात. मात्र धावा चेसही केल्या त्या स्पर्धेमध्ये निजे टीमने. दोन धावा इथेही मिळाल्यात. सिंगल डबल 1 शॉर्ट रन आहे. एक शॉर्ट रन आहे. एकच रन्स मिळेल. तुम्हाला पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग करणं गरजेचं आहे. रतन मानेरकर हेच सांगतायत. एकच धाव आहे. पुढे लक्षात घ्या शॉर्ट रनसाठी रिव्ह्यू नसेल. ऑनफिल्ड जो पंच डिसिजन दिला तो तुम्हाला मान्य करावा लागेल. एकोणीस धावा झाल्यात. नागेश कमबॅक करतायत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात नागेशला इन्व्हाइट केलंय. कारण 5 षटकांची मॅच आहे. सुपर 8ची दुसरी मॅच आहे. यानंतर सुपर 8ची तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला भोपर संघ ज्याचा खेळ आम्ही कालही पाहिला. बलाढ्य खोनी हे संघाला या स्पर्धेतनं बाहेर केले आणि त्यांना फाईट करेल तो वाकण संघ. केतन आहेत. शॉर्ट कव्हरला एक चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकते ते 20. ज्यावेळी तुम्ही धाव घेता त्यावेळी तुम्हाला बॅट पॉपिंग क्रीजमध्ये ग्राउंडिंग करणं गरजेचं आहे. या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. 20 धावा धापलकवती लागल्यात. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गदर्शन त्यांच्या मागे विशाल पवारला तुम्ही पाहताय. मास्टर माइंड खेळाडू आहेत. 23 ते 24 वर्ष या संघाची सेवा केली. कट करण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता. बघा विशाल हे सांगतायत. आणि ही खेळाडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यावेळी पंच डिसिजन देतात लगेच विशालने नागेशला इशारा केला. नक्कीच हा वाईट बॉल आहे. 1ने धावसंख्या पुढे सरकते ती 21 वरती. नागेश राईट मोर द विकेट. चेंडू टॅप करायचा होता. फटके अंडरम बॉक्स मध्ये भरपूर वेळा तुम्ही पाहता. अंडरम बॉक्स अंडरम सर्कल टॅपचे फटके. एक धाव इथे मिळाले. ओमसा एमटीसी स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते धावसंख्या 22. सुजल आमच्या सोबत आहेत. 2 विकेट गमावलेत. पॉवर प्ले मधला हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेची षटकं महत्वाची आहेत. कारण 5 षटकांची मॅच ज्यावेळी तुम्ही खेळतात बघा या स्पर्धेत 5 षटकांचे सामने झाले. 4 षटकांचे झाले. आता पुन्हा 5 षटकांचे. चांगली स्पर्धा आहे. सध्या आयगावदेवी क्रिकेट संघ घेसरची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेची चर्चा आहे. शेवटचा दिवस आहे. पॉवर प्लेचा 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलका धावा लागल्यात त्या 23 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 9 धावा या षटकात खर्च केल्या नागेशने. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना जय मसोबा मानेले संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सुपर 8ची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि सुपर 4 मध्ये ज्यावेळी 4 संघ येतील त्यावेळी ड्रॉ होईल. हे लक्षात घ्या. 4ही टीम्स. त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल अशा मॅचेस होतील. दोन षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धापलकवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये नितेश पाटील येत आहेत. आताच बुर्दुलची नाईट स्पर्धा आपण पाहिली. तिथे रनर अप संघ होता. जयवर्मा नेजे
नितेश पाटील मालिका वीरचे मानकरी तुम्ही पाहायला मिळाले त्या स्पर्धेमध्ये. उदय जर्मन निजे संघ तुम्हाला जुनी डोंबीच्या स्पर्धेत सुद्धा खेळताना दिसेल उत्तरशिप टीमच्या विरुद्ध. म्हणजे भरपूर मॅचेस आहेत आता येणाऱ्या काळामध्ये. निजे संघ सुद्धा इन ॲक्शनमध्ये बरेचसे संघ आहेत. काल मानेरे संघ सुद्धा जुनी डोंबीच्या स्पर्धेत खेळला. त्यामुळे मॅचेस भरपूर आहेत आता. गेसर संघही खेळणार आहे. चेंडू उंच गेलाय. जजमेंट चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक होते करण पाटीलने एक चांगला झेल टिपला आणि नितेशचा डाव संपलाय. नितेश पाटीलने घेतली विकेट. फलंदाज नितेश बॅक टू द पॅव्हेलियन. सीझन मध्ये आपण पाहिलं तर लय मध्ये दिसतोय जर्मन निजे संघ. कारण की आपण पाहिलं तर बुर्दुलची स्पर्धा आपण पाहिली रनरअप. त्यानंतर किंग ट्रॉफी पाहिली 48 ग्रामीण संघ तिथेही रनरअप. त्यानंतर आर ट्रॉफी तुम्ही पाहिली तिथेही सेमीफायनलमध्ये हा संघ पराभूत झाला. त्याचं कारण दुसरे खेळाडू त्यांना पाठवावे लागले. कारण की किंग ट्रॉफीमध्ये सुद्धा सेमीफायनलची मॅच होती त्यामुळे तिथे सेमीफायनल गमवावी लागली. याही स्पर्धेत पहिल्या मॅचमध्ये बॅकफुटर होता. मात्र दिशांचं मी कौतुक करेल. काय मॅरेथॉन इनिंग त्याने साकारेल. त्यानंतर या टीमने मागे वळून पाहिलं नाही. कालचा सामना तुम्ही जर पाहिला तर गोल्डन सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला संतोष पाटीलच्या बॅटमध्ये. नंतर त्याच संतोषने बायची चिठ्ठी उचलली. म्हणजे सर्व काही चांगलं घडलं कालच्याही दिवसात जर्मन निजे टीमच्या बाजूने. आणि आज बघा ही मॅच जिंकली द टेट सुपर 4 मध्ये. चांगला चेंडू होता. तेजस आलेत बॅटिंग करण्यासाठी. प्रमोट केलंय त्यांना बॅटिंगसाठी. आता नितेशकडे वेग प्रचंड आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर एक 4 व्हीलर कार 4 बाईक या खेळाडूच्या नावावरती. आणि सध्या हे नाव चर्चेत आहे. जॉब सांभाळून टेनिस बॉल क्रिकेट नितेश पाटील सातत्याने गावासाठी टीमसाठी खेळत असतो. या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. नितेश ऑन साईडला खेळायचं होतं मात्र पंच वाईट चिखून करतायत. कारण कदाचित लेग स्टंपच्या थोडासा बाहेर गेलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. थोडासा बाजूने गेलाय त्यामुळे वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. ऍक्शन रिप्ले बघा काय टेलिकास्ट आहे. ओमसा MTC स्पोर्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी. सुजला मला सांगतात 1 ने धावसंख्या पुढे सरकेल 24 वरती. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मात्र क्षेत्ररक्षक सचिन पाटील वेगाने आले. एकतरच पूर्ण दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. काय थ्रो फेके केले. जरी 2 धावा पूर्ण केल्या असेल मात्र कौतुक करेल मी सचिन पाटीलचं. काय फिल्डिंग केली आणि ॲक्युरेट थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळाले. धावसंख्या 26. कारण वेगाने धावून येणं चेंडूला उचलणं फेकणं थोडासा वेळ जातो. मात्र कौतुक व्हायला हवं क्षेत्ररक्षकाचंही. फिल्डिंगचं स्टँडर्ड जपत असताना सचिन पाटीलला तुम्ही पाहतायत. एक चांगला फलंदाज सुद्धा आहे नितेश गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः नितेश झेल खाली येत आहेत आणि नितेशकडे चूक झाली आहे. आता बघायचं दुसरी रन्स पूर्ण होईल का. या चुका सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बघा जर नितेशकडे बॉल गेले इतर जे 2 खेळाडू होते त्यांनी चेंडूवर येणं गरजेचं आहे. झेल जरी ड्रॉप झाला असेल 2 धावा मिळाल्यात. धावा झाल्यात 28. सोप्पा झेल ड्रॉप झालाय. 2 कॅचेस सुटलेत. मिस फिल्डिंग झाली आहे. तिसरं षटक सुरू आहे. रन्स 28 झाले. 3 विकेट गेलेत. कदाचित 4थी विकेट गेली असेल. नितेश स्वतःवरती नाराज आहे. त्याला माहिती आहे डावखुऱ्याचा बॅटर आहे. कदाचित तो मागडा पडू शकतो. ज्यावेळी 4थं षटक निर्जय गावेंकडनं फेकलं जाईल. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. मागच्याच मॅचमध्ये तुम्ही पाहिलं धीरज किती मागडा ठरला सोनारपाडा टीमला. काय बॅटिंग केली त्याने. अक्षरशः मॅच घेऊन गेला. असं वाटलं होतं सोनारपाडा ती मॅच जिंकेल. आता क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो फेकी बघा ॲक्युरेट आहे. पुन्हा एकदा सचिनच्या माध्यमातून. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 29. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलन आणि भोपर हे लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. येणाऱ्या काळामध्ये मकर संक्रांत ट्रॉफी त्यानंतर बाबू शेठ चषक पालेगावची स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये बुलेट तुम्हाला मालिकावीरसाठी पाहायला मिळते. त्यानंतर सतीशदादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला जानेवारीच्या एंडिंगला पाहायला मिळणार आहे. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती बॉल लक्ष्मण पाटील क्रीडांगणामध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मात्र लेगबाईचा बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. 1 रन इथे मिळाले. 3 षटकांचा खेळ संपला. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये.
3 षटकात सुजल आम्हाला सांगते 10.00च्या सरासरीने षटकं झालेत 3, विकेट गेल्या 3 आणि धावा झाल्या 30. 10च्या सरासरीने ऐकूया डीजे वर्षाच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 10.00च्या सरासरीने 30 धावा दुबार धापलकवती पाहायला मिळत आहेत. नितेश पाटीलचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झालाय. त्याने 21 रन्स खर्च केलेत. नागेश एक षटक आपण पाहिलं त्याने 9 धावा खर्च केले. एकही विकेट त्याला मिळाली. नितेशने 2 विकेट घेतल्यात. एक फलंदाज रनआउट झालेत लव मात्रे. मात्र आशिष जोशीला आता थोडंसं आक्रमक व्हावं लागलं आणि 4थं षटक घेऊन त्यात गोलंदाज करण पाटील. जर्मन नेजे विरुद्ध जय मोसोपा मानेरे अशी सुपरहिटची मॅच. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते. उरलेत ते 8 संघ तर 7च म्हणावे लागेल कारण की सोनारपाडा संघ सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. म्हणजे जवळजवळ प्रशस्त 41 संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलेत. उरलेत ते 7. अजूनही 3 संघ या स्पर्धेतनं बाहेर जातील. टॉप 4 मध्ये ज्यावेळी तुम्ही प्रवेश कराल कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज तुम्हाला मिळणार आहे. चला घाई करायची. करण पाटील येत आहेत निजे गावेंकडून. क्षेत्ररक्षक विशाल आहेत. शॉर्ट थर्डमॅनला नागेश. शॉर्ट फाईन लेगला संतोष. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट पॉइंट्स लॉंग ऑन. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता आशिषचा आणि हेच पाहिलं गोलंदाज करण पाटीलने आणि त्रिफाचित केलाय फलंदाज आशिषला. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 30 वरती 4था धक्का. वरती 4था धक्का. सुरुवात 2 बॉलमध्ये पहिले 11 रन्स आल्या होत्या ज्यावेळी विशाल भोईर बॅटिंग करत होते मानेरे टीमसाठी. नाही तर हरेश भोईर आलेत. काय कमबॅक केलं या मॅच मध्ये. मी मगाशीच उल्लेख केला होता पहिल्या 2 बॉलवरती ज्यावेळी 11 आल्या तेव्हाच उल्लेख केला की नितेश पाटील कधी पलटवार करतील. याच जर्मनीच्या टीमने किंग ट्रॉफी मध्ये 39 धावांचंही संरक्षण केलं होतं 5 षटकांच्या मॅच मध्ये वडोली बी टीमच्या विरुद्ध. त्यामुळे गोलंदाजी युनिट चांगले या टीमकडे आणि कधी ते पलटवार करू शकतात. केतन पाटीलचं एक षटक अजूनही या मॅच मध्ये बॅलन्स आहे. एक चांगला गोलंदाज या टीमचा अष्टपैलू खेळाडू. संतोष काहीतरी चर्चा करतात कारण कॅप्टनच्या भूमिकेत ते आहेत. यंगस्टर भरपूर आहेत. सुरुवातीचा काळ आपण सिनियर अजय ज्युनियर अजय असे खेळाडू आपण भरपूर वेळा पाहिलं. विकी पवार असतील. संतोष कुटारकर असतील. संतोषकडे झेल आलाय फाईन लेगला. आज चेंडू हातात बसत नाहीये की काय असंच म्हणावं लागेल. मात्र अखेर झेल टिपलाय तो संतोषने फाईन लेगला. 5वा धक्का लागलाय 30 वरती. करण पाटीलने 2 बॉलमध्ये 2 धक्के दिलेत ते मानेरे टीमला. हरेश 0 वरती बाद.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता गोलंदाज बघायचे करण पाटील या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक पूर्ण करेल का? पहिली हॅट्रिक प्रशांत तांडेलने पूर्ण केली होती बेतोडे संघाच्या, त्यानंतर वीरेन मात्रे, त्यानंतर ओमकार पाटील आगासन, आणि बघायचा आहे चौथा गोलंदाज करण पाटील ठरेल का? कारण की पहिलं मेडन षटक सर्वेश पाटीलचं होतं वाडेकरचं, आणि त्यानंतर प्रतीक माई भोपर, आणि बघायचं हॅट्रिक चौथी पाहायला मिळेल का या स्पर्धेतील? एकही अर्धशतक या स्पर्धेमध्ये अजूनही झालं नाहीये. हॅट्रिक बॉल होता मात्र पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅटिंग करण्यासाठी बंटी आलेत. 30 वरती 5 विकेट गेलेत. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचंय कारण की यानंतर भोपर आणि वाकलनची मॅच आहे. भोपर संघाला जुरीनोमीच्या स्पर्धेत सुद्धा खेळायचंय, त्यामुळे आपल्याच खेळाडूंना सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचंय. रामदास पाटील स्मृती चषक स्पर्धा सुरू आहे जुरीनोमीच्या मैदानात. तिथे भोपर संघाला काही करून तिथे जायचंय खेळायला, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. 30 वरती 5 विकेट गेलेत. चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये करण पाटीलने. 4 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्यात. संतोष प्रत्येक बॉल नंतर काहीतरी चर्चा करतात. लेजंड क्रिकेटर विशाल पवारला कदाचित विचारलं की चेंडू लागलाय की नाही. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये हाच प्रयत्न आयोजकांचा असतो, प्रत्येक टीमचा असतो की आपल्या खेळाडूला दुखापत होऊ नये. आता करण चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही करणने रन दिली नाहीये. कट करण्याचा प्रयत्न होता. इथे फुटवर्कचा वापर नाहीये. फुटवर्क टेस्ट केलंय या फलंदाजाचं. डॉट बॉल आणि 5 बॉल डॉट आलेत. काय गोलंदाजी केली आहे. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो जय हनुमान निजे टीमसाठी. आणि बघायचं आता तिसरं मेडन षटक पाहायला मिळेल का? सर्वेश पाटीलचा मी उल्लेख केला वाडेकरच्या, त्यानंतर प्रतीक माई भोपर, आणि आता करण पाटील त्या रांगेत येतील का? कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. 30 वरती 5 विकेट. पहिल्या 2 बॉलमध्ये ते 11 रन्स आले होते मानेरीला, त्यानंतर पलटवार केलाय. इथे डायरेक्ट हिट तर झालाय आणि बघायचे निर्णय तिसऱ्या पंचांकडे आता सोपवलाय. आणि जर फलंदाज बाद असेल तर मेडन ओव्हर असेल. अशी बॅटने धाव आलीच नाहीये. फलंदाज बाद असो नसो तिसरी मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळाली आहे. जोरदार टाळ्या होत्या करण पाटीलसाठी. या स्पर्धेतील तिसरं मेडन षटक. काय जबरदस्त गोलंदाजी. फक्त आता फलंदाज बाद आहे की नाही हे चेक करतोय आपण. जरी नोट आउट असेल तरी मेडन ओव्हर आहे. फलंदाज बाद असेल तरी मेडन ओव्हरच असेल. रन्स घेतली नाहीये. बंटी रिटर्न आले होते. चला तिसरे पंच. तिसरे पंच अरविंद मात्रे. फलंदाज बाद आहेत. टीव्ही स्क्रीनवर आपल्या बघू शकाल तुम्ही. बॅट ग्राउंडिंग करत असताना पूर्णपणे बघाल पट्टी क्रॉस झाली नाहीये बघा. खेळपट्टीच्या बाहेरच बॅट ग्राउंडिंग केली होती प्रशासर बघा. बेस तोपर्यंत उडाली आहे. त्यामुळे फलंदाज रनआउट आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTCS स्पोर्ट आणि कॅमेरामॅनचं मी कौतुक करेल. आणि इथे 6वी विकेट गमावली 30 वरती आणि आता केतन पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. तिसरं मेडन षटक या स्पर्धेतील तुम्हाला पाहायला मिळाले. करण पाटील निजे ज्याने या स्पर्धेतील तिसरं मेडन षटक टाकलंय. नितेश पाटील आणि विनोद पाटील बघा निजे गावची A1 जोडी यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. 30 वरती 6 विकेट गेलेत. या सीझन मध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली. यंगस्टरला घेऊन संतोष पाटील, विशाल पवार, नितेश, केतन खेळत आहेत. यंगस्टरचा खेळही चांगला राहिलेला आहे. नागेश पाटीलचा मी उल्लेख करेल. करणनी चांगली गोलंदाजी. चला थोडंसं फास्ट घ्या. यानंतर टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. दिशांत सारखा खेळाडू या टीमला मिळालाय जो एक चांगला बॅटर आहे या टीमचा. मॅच विनिंग तो बॅटिंग करू शकतो आणि केलेली पहिल्याच मॅच मध्ये मोठी दिसाई टीमच्या विरुद्ध आपण पाहिलं तर पहिलाच बॉल फुल टॉस होता. पंचाने नो बॉल घोषित केलाय. मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. पुन्हा फिल्डिंग खराब. आज फिल्डिंग थोडीशी खराबच झाली आहे जे टीमची. नो बॉल आहे. 2+1 एकूण 3 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल.
फिल्डिंगची समस्या राहिली आता मात्र संतोष पाटीलकडे. फिल्डिंग करणारी टीमने रिव्ह्यू घेतलाय का? कॅप्टनने रिव्ह्यू घेतलाय संतोषने. चला कॅन्सल आहे का? ठीक आहे चला. वेळ आणि 15 सेकंदाच्या आतच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचे, लक्षात घ्या वेळ गेलेला आहे. बघा मिडन ओव्हरची व्हिडिओ सुद्धा अपलोड झालेली आहे. हीच तर खासियत आहे ओमचे MTC स्पोर्ट. म्हणजे ती व्हिडिओ तुम्ही आता करंजी घर बसल्या बघू शकाल. जे मिडन षटक त्यांनी फेकलेलं आहे मानेरी टीमच्या विरुद्ध. 33 धावा झाल्यात आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. प्रत्येक नो बॉल हा फ्रीट आहे. केतन गोलंदाजी मार्कवर. फ्रीटचा बॉल होता मात्र चांगला चेंडू होता. कमबॅक केलंय केतनने. इंटरनॅशनल बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलंय बुमराह भारतीय संघाचा गोलंदाज जेव्हा जेव्हा फ्रीटची संधी आली मात्र मोठे हिट त्याने खेळून दिलं नाही आणि इथे केतनने तेच केलं. फ्रीटचा बॉल होता मात्र डॉट बॉल टाकलाय. गोलंदाज केतनला तुम्ही पाहतायत. पुन्हा चांगला चेंडू होता मात्र काय घडलंय? विशाल पवार बीट होत आहे. थर्ड मॅन बीट. आउटफील्ड फास्ट आहे आणि प्रसाद सहस्रबुद्धे सरांचा इशारा येतोय बाईटच्या स्वरूपात. हा चौकार. मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल तुम्ही पाहतायत. 37 धावा कशा येतात मानेरे संघासाठी या महत्वाच्या नाही. धावा येणं गरजेचं आहे आणि त्या 4 आल्यात. 37 तेजसलाही माहिती आहे 45-50 झाल्या तर मजा येईल या मॅच मध्ये आणि तोच प्रयत्न आता तेजसने सुरू केलाय. मोठ्या हिटच्या तो शोधात आहे. जरी मोठा हिट येत नाहीये मात्र 22चा चौकार आलाय. केतनकडे व्हेरिएशन चांगलंय. क्लीन बॉल. फलंदाज बाद होईल. मी मगाशीच उल्लेख केला केतन पाटीलकडे व्हेरिएशन चांगलं आहे. टप्पा अचूक आहे आणि त्रिफळ चित केलंय बघा. त्यानंतर केतन त्याच्याशी थोडंसं हस्त आंदोलन करत असताना आणि फलंदाज बाद. फलंदाज क्लीन बोल्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि बाद झाल्यानंतर बघा केतन आणि तेजस दोन लाईव्ह टेलिकास्ट वाले एकमेकांशी थोडीशी चर्चाही केली बाद झाल्यानंतर. कदाचित सांगितलं हा फसवा चेंडू होता केतनने. हेच सांगितलं असेल तेजसला. 7 विकेट गेलेत. मालिकावीरची बायसिकल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. 7 विकेट गेलेत मानेरेचे 37 वरती आणि आता विकी आलेत बॅटिंग करण्यासाठी. विकी जोशी. ऋषी भोईर मला वाटतं संघामध्ये नाहीयेत. व्हाईट बॉल आहे कदाचित ऑप्शनच्या थोडासा बाहेर असावा हे सांगतायत. विशाल पवारने विचारलं पंचांना एक्झॅक्ट कुठे चेंडू रिलीज झालाय. पुढची मॅच बघा स्क्रीनवर बघू शकाल तुम्ही. एका बाजूला केतन मात्रे दुसऱ्या बाजूला कुमार माई. अशी बिग फाईट मॅच पुढची तुम्हाला पाहायला मिळेल. केतन 38 धावा झालेत. हाही चांगला चेंडू होता. पुन्हा एक्सटेन्शन थोडंसं खराब आहे. रनआउटची संधी होती. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 40. धावा झाल्यात. 7 विकेट. एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाचे. त्यामुळे केतन थोडेसे नाराज आहेत. केतनला असं वाटलं 1 रन्स गेले ऑलरेडी. विशाल पवार सातत्याने त्याचं कौतुक करतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे केतन पाटीलने. 40 धावा झाल्या. 7 विकेट गेलेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर टॉस होईल. रियान्श इलेव्हन वाकलन आणि भोपर. हाही चांगला चेंडू होता. फिल्डिंग थोडीशी खराब झाली या मॅच मध्ये. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. 41. 41. टॉस महत्वाचा होता. संतोषने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 41 वरती 7 विकेट गेलेत.
केशव आलेत बॅटिंग करण्यासाठी. विवेक सुद्धा त्यांचंच नाव आहे, त्यामुळे मलाही थोडंसं अचानक केशव कोणते आले. केतन फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा इथे मिळालेत. विकेट टॉसला महत्व आहे, मात्र विकेट का गमावली. 2 रन्स मिळालेत प्रसाद सर. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. 43 रन झालेत. 43 वरती 8 विकेट गेले त्या मॅच मध्ये आणि 44 धावांचा पाठलाग करायचा तो जय हनुमान निजे संघाला. तत्पूर्वी टॉस आम्ही करणार आहोत. एका बाजूला भोपर आणि दुसऱ्या बाजूला रियांश 11 वाकलन. या 2 संघामध्ये मॅच जशी सुरू आहे दुसऱ्या सत्रामध्ये दीपक पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. मॅन फ्रॉम पलसवे, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. जीत भोईर आणि राहुल पाटील. चला कॅप्टन वाकलन टीम कॅप्टन राहुल आणि जीत टॉस साठी या प्लीज. दोन्ही कॅप्टन या प्लीज लवकर. चला श्रीपत म्हात्रे सरांच्या शुभास मी टॉस करणार आहोत. एक लेजंड क्रिकेटर निजे गावचे आणि माजी क्रिकेटपटू श्रीपत म्हात्रे सर या आपल्या शुभास टॉस होईल. चला जीत टॉस साठी या प्लीज. दुसरी इनिंग लगेच सुरू करायची आम्हाला. चला दोन्ही कॅप्टन या. वाकलन एका बाजूला आपण पाहतो तेजस म्हात्रे मोठी देसाई आणि पुरुष गेलेला संघ रियांश 11 वाकलन आणि भोपर संघ. 5 ओव्हरची मॅच असेल. टेल असं कॉल केलंय. टेलर्स आलेले श्रीपत म्हात्रे सरांनी विनंती असल्यामुळे व्यासपीठावरती युवराज म्हणायचं. टॉस महत्वाचा होता. सुपर 8ची मॅच आहे, कारण इथून मॅच जिंकलं तर कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळेल. तर जीत आमच्या सोबत आहे. जीत टॉस जिंकलाय. समोर भोपर संघ आहे. काय निर्णय असेल. फिल्डिंग करू आम्ही. 5 ओव्हरची मॅच आहे. कालही आपण पाहिलं शेवटची मॅच झाली होती खोनी विरुद्ध भोपर. ती मॅच भोपर संघाने जिंकली. खोनी संघाला पराभूत केलं. 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल भोपर टीमला. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण भोपर संघाची गोलंदाजी खूप छान आहे. कारण खूप वेळेला मॅच बघितले त्यांच्या आणि खरंच यंगस्टर आहेत आणि खूप चांगले व्हेरिएशन वगैरे आहेत त्यांच्याकडं आणि खूप छान आत्तापर्यंत गोलंदाजी केली आहे, मी पाहिली आहे. त्याच्यामुळे कमीत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जिथं गावदेवी चषक ही स्पर्धा आपण पाहिली. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे, सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 षटकांच्या आणि आता सुपर 8च्या मॅचेस 5 षटकांच्या. काय सांगशील. खरंच खूप छान आयोजन आहे, कारण या कमी एंट्रीमध्ये एवढं चांगलं आयोजन मी खरंच थँक्स म्हणेन, धन्यवाद म्हणेन आकाशला. कारण ग्राउंडसुद्धा तितकाच देखणं आहे आणि विकेट तर मी सांगतो खूप विकेटवर मेहनत घेतली आहे. ज्यांनी पण बनवली आहे, खूप मेहनतीने बनवली आहे आणि पाटा विकेट आहे. आणि आयोजन असं वाटत नाही की या कमी एंट्रीमध्ये सुद्धा लाखाचं आयोजन आहे, पण एंट्री कमी आहे आणि एवढा देखणं आयोजन खरंच गेसर संघाचा आभार व्यक्त करेन. शुभेच्छा असेल जीत तुम्हाला. राहुल टॉस महत्वाचा होता. टॉस तुम्ही गमावले. आता बॅटिंग करायचे. 5 ओव्हरची मॅच आहे समोर वाकलन संघामध्ये. आम्ही नेहमी सांगायचो क्रिकेट या खेळामध्ये कोणताही संघ मोठा नाहीये, कोणताही संघ छोटा नाहीये. मग काय टार्गेट टू सेट केलंय का मनामध्ये. जर बॅटिंग आली असती तर 55-60 धावायचा प्रयत्न करूच, कारण वाकलन संघ हा बलाढ्य संघ आहे. तर शुभेच्छा असेल राहुल तुम्हाला या मॅचसाठी. तिसरी मॅच सुपर 8ची जिचा टॉस झाला आणि तिथे टॉस जिंकलाय तो रियांश 11 जेजी स्पोर्ट वाकलन संघाने. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल भोपर टीमला. आता या मैदानात मॅच सुरू आहे जयहनुमान निजे विरुद्ध मानेरे सुपर 8ची मॅच. आणि या धावांचा पाठलाग जयहनुमान निजे संघ कशा प्रकारे करेल की थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल निजे संघ, की त्यापासून मानेरे संघ त्यांना रोकेल. या एक मिनिट जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. दीपक पाटील सरांकडे धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच नितीनजी काळन, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहात आई गावदेवी चषक 2024-25 केसरची भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस.
सुपर 8 मधील आणखीन एक लढत आपल्या समोर आहे. जयबसोबा माडेर आणि त्यांच्या विरोधामध्ये जर्मन निळजे या दोन संघादरम्यान सुरू असणारी लढत. 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 5 ओव्हर्समध्ये 44 धावा. चांगली बॉलिंग राहिली आहे खरं तर निळजे संघाकडून. प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली कमाल कामगिरी केली. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं खास करून करण असेल, त्यानंतर नागेश, नितेश असेल, केतन असेल, चांगली बॉलिंग राहील आणि त्याचमुळे कमी धावांमध्ये थोडंसं आटोक्यामध्ये ठेवलंय. 50च्या आतमध्ये रोखण्याचं कार्य मात्र गोलंदाजांनी केले. परंतु पाहूया सुपर 8च्या लढती म्हटलं की अगदी शेवटपर्यंत रंगणाऱ्या आणि म्हणूनच सगळ्यांना हव्याशा वाटणाऱ्या. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. विकी तयार. पहिलाच बॉल लॉफ्ट केला आणि अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑनला फील्ड जज करतात आणि पहिल्याच बॉलवर मात्र झेल टिपला जातोय. परतावा लागेल, खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही न फोडता 0 धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय तो निळजे संघाला. विशाल मात्र पहिल्या चेंडूवर परतलाय. 44चं टार्गेट आहे. पहिल्याच बॉलवर मोठ्या फटक्यासाठी गेलाय. त्यामुळं सेकंड इनिंग मध्ये करत धावांचा पाठलाग करत असताना अनेक संघांना वेगळ्या स्ट्रॅटेजिकल थोडंसं क्रिकेट खेळावं लागतं. अनालिसिस असतात मनामध्ये. थोडंसं गणिती आकडेमोड ठेवत मात्र धावांचा चेस करावा लागतो. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये किती धावा आल्या पाहिजेत, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायला हवं. परंतु 44 फार मोठी टोटल नाहीये या मैदानावर. पहिला मॅच मध्ये 65-66 धावांचा चेस झालाय आणि असं असताना इकडे 44 थोडासा गोलंदाजांना घाम गाळावा लागेल. फलंदाजानं स्वतःहून जर विकेट्स बहाल केल्या, चुका केल्या तर या मॅच मध्ये नक्कीच कमी धावसंख्येचा सुद्धा बचाव होऊ शकेल आणि तशीच काहीशी सुरुवात मात्र करण्यात आली. जयबसोबा माडेरे टीम कडून पहिल्याच चेंडूवर मात्र त्यांना सफलता प्राप्त केली. विकी या गोलंदाजाकडून. विशाल बाद झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे सरकतील. विनेट नंबर 3 नितेश. केतन आणि नितेश की प्लेयर आहे. नितेश म्हटला की या संघाचा बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, चांगला ऑलराऊंडर. परंतु आता मात्र पाहूया विकीच्या अगेन्स्ट मात्र कशा पद्धतीने पवित्रा घेतला जाणार. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक. थोडंसं मुक्तपणे बिंदासपणे खेळण्याची एक संधी असते, मुभा असते. बऱ्याच वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा बॅकहँड एरियामध्ये पडतात आणि असं असताना मात्र फलंदाजासाठी आपण म्हणूया मोकळं रान आहे. परंतु नितेश भूमिका काय असेल. 0वर पहिला धक्का लागला तो जर्मन निळजे संघाला. बॉलर विकी तयार. यावेळेस आडवा बॅटनं क्रॉस बॅटेड. ओ व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला मिड विकेटला. सगळे जण धावलेत. त्याचं अभिनंदन करण्यासाठी विशाल आहेत आणि दुसऱ्या बॉलवर दुसरा धक्का. विश्वास बसत नाही अजूनही. नितेश त्याच जागेवर उभा आहे. असाही झेल होऊ शकतो का, हाच विचार त्याच्या मनामध्ये. सुरुवातीला कोणालाच वाटलं नसेल क्रीडांगणावर असा झेल होऊ शकेल. परंतु पहा लो कॅच होती आणि काय झेपावलाय समोरच्या दिशेला. ही कमिटमेंट जर असली तर या धाबा सुद्धा डिफेंड करू शकतो आणि ही प्रेरणा मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून मिळाले. गोलंदाज विकीला मिळाले. ही लगातार दुसरी सफलता. आणखीन एक फलंदाज 0वर बाद. सर नवीन येणारा फलंदाज भले बाद हो अथवा ना हो आतमध्ये, परंतु पुढच्या क्रमांकावर कोणता येणारा फलंदाज आहे त्याची तयारी अगोदरच करून ठेवा, जेणेकरून थोडासा वेळ वाचेल आयोजकांचा सुद्धा. इकडे प्रिपेअर नव्हते जर्मन निळजे संघ आणि एवढ्या लवकरच 2 धक्के बसतील, त्यामुळं तिकडून पॅव्हलियन मधून सुद्धा कोणाला पाठवायचं याची चर्चा अगोदर झाली नसेल. परंतु ऑन हॅट्रिक बॉलर विकी तयार.
पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सफलता अर्जित केलेत आणि काय बाउन्स बॅक पाहायला मिळतोय जन्मसोबा मांडरे संघाकडून. विकी हॅट्रिक बॉल पेश करेल. ड्राईव्ह केलाय, सुंदरसा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलेत आणि पहिली रन येत असताना जर्मन निळजे संघाचा श्री गणेशा होईल 1 या धावेनं. हर्षल आलाय मैदानामध्ये, लढावं लागेल. 44 साठी सुद्धा संघर्ष अटळ आहे या मॅच मध्ये, कारण 2 सुरुवातीला प्रमुख फलंदाज बाद झालेत. विशाल आणि त्याच्या पाठोपाठ आणखीन एक बिग विकेट. नितेश मैदानाच्या बाहेर गेलाय. दोनही फलंदाजांना आज खातं उघडता आलं नाहीये, परंतु केतन आणखीन एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आणि केतन पाटील कडून नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील. इकडे चांगली भागीदारी करावी लागेल, परंतु पाहूया विकेट लेफ्ट आर्म आउट विकेट. नेक्स्ट बॉल चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल, परंतु थोडासा दिशाहीन झाला आणि प्रशासक तेच सांगत असताना व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये. टोटल मूव्स टू 2 नाव. 2 वर 2 अशी सध्याच्या घडीला स्थिती आहे, परंतु या स्थितीमधून बाहेर पडावं लागेल ते जर्मन निळजे संघाला. ओ प्लेड ऑन झालाय. ओ हॅट्रिक आहे. विकेट हॅट्रिक जरी नसली तरी इकडे मात्र तिसरा धक्का दिलाय गोलंदाज विकीनं. चाललंय काय निळजेकरांचा आज प्रश्न आता मात्र पडला असेल उपस्थित सगळ्याच क्रीडांगणावर असणाऱ्या प्रेक्षकांना, कारण 2 या धावसंख्येवर तिसरा प्रमुख फलंदाज जर्मन निळजे संघाचा केतन पाटील पॅव्हलियनची वाट पकडताना. चला बी रेडी. फलंदाज आपण प्रिपेअर अगोदरच करून ठेवा. भले ही विकेट पडेल अथवा नाही पडेल, परंतु फलंदाज लवकर आला पाहिजे, थांबता कामा नये. 3 धक्के दिलेत आणि काय दर्जेदार स्वप्नवत कामगिरी मित्र म्हणेन, कारण 44 वाचवायचे आहेत आणि 44 चा डिफेंड करायचा आहे, त्यामुळं एक चांगलं पहिलं षटक पडणं सुद्धा गरजेचं होतं. संतोष आलेत मैदानाच्या आतमध्ये. कालचा सामना तुम्ही पाहिला असेल, 1 चेंडू आणि 6 धाबांची गरज असताना मात्र या संतोषनं षटकार खेचत चित्त थरारक विजय मिळवून दिला होता मोठी देसाई संघाच्या विरोधामध्ये. परंतु इकडे संघ थोडासा फसलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 प्रमुख फलंदाज बाद झालेत. खराब सुरुवात झाली जर्मन निळजे संघाची. विकी हलक्या हातानं कटकडाचा प्रयत्न, थोडासा बचावात्मक पवित्रा घेताना दिसला. ही दहशत आहे गोलंदाजाची, सध्याच्या घडीला सनसनाटी निर्माण केले ती जन्मसोबा मांडेरे संघाचा गोलंदाज विकीन, आणि त्याचमुळे थोडासा दचकून खेळताना पहिला चेंडू दिसला संतोष. सिंगल आले एकेरी धाबेच्या मदतीनं. टीमची टोटल 3 वर 3 धाबा झाल्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 44 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. अजूनही 25 बॉल मध्ये 41 करायचे आहेत. थोडंसं अडचणीला सामोरं जावं लागतंय. पहिल्याच खरं तर ओव्हर मध्ये मोठा संघर्ष करावा लागणार आहे या मॅच मध्ये शेवटपर्यंत. यावर जवळजवळ शिक्का मोर्तब केलंय विकीच्या या बॉलिंगनं. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल हर्षल साठी. ओ हर्षलनं उडवलाय, मिडॉनच्या वरतून खेचला हा स्ट्रोक आणि थोडासा दबाव दूर करण्याचा प्रयत्न मात्र हर्षलनं केलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून आलाय उत्तुंग षटकार. जास्त एकत्रित येऊ नका विनंती आहे मांडेरे संघ तुम्हाला, कारण प्रत्येक ओव्हर्स नंतर सगळे 11 खेळाडू तुम्ही एकत्र याल, पुन्हा 11 वेगवेगळ्या पोझिशनला जाल, त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो आणि आज फायनल डे आहे, अंतिम दिवस आहे. प्लीज सहकार्य करा, प्लीज कोऑपरेट. आणि सूचना प्रत्येक संघांना आहे, प्रत्येक ओव्हर्स नंतर एकत्रित येण्याची गरज नाही, कारण कॅप्टन किंवा मुख्य खेळाडू 1-2 जर खेळाडू एकत्र आले, गोलंदाजी कोणाला द्यायची हा निर्णय घेतला
कारण निर्णय घेणारे एक दोघंच असतात, परंतु आपण त्या ठिकाणी गर्दी करतो बऱ्याच वेळेला आणि वेळ जातो नाहक त्याच्यामध्ये. नेक्स्ट मॅच मला बिग फाईट पाहायला मिळेल, वाकळण विरुद्ध भोपर. आणि आमच्या सामन्यासाठी नक्कीच मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग हळूहळू क्रीडांगणाकडे आता मात्र येऊ लागलेत, कारण केतन मात्रे त्याचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल सुपर 8 मध्ये भोपरच्या विरोधामध्ये. त्या लढतीची चर्चा रंगू लागले, परंतु सध्याच्या घडीला सुरू असणारी लढत मात्र लक्षवेधी, प्रेक्षकांचं मनोरंजन करणार ही लढत, यात मात्र शंका नाहीये. 4 ओव्हर्स मध्ये अजूनही निळजे संघाला 35 धावांची गरज आहे. संतोष चांगले फलंदाज आहेत, काल खर तर त्यांच्याच फलंदाजीच्या जोरावर हा संघ सुपर 8 मध्ये धडक मारले आणि आता मात्र इकडून सुपर 4 सेमीफायनलचा प्रवास थोडं स्पीडअप करा प्लीज. बराच वेळ घेत आहे पाणेरे संघ, वारंवार विनंती करण्यात येते आपणास. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद 9 अशी टोटल आहे. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर तेजस. सुंदर असा ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हातानं ड्राईव्ह करण्यात आला होता, सिंगल येते. 1 रन, थोडी भागीदारी करावी लागेल. हे एक चांगलं क्रिकेट आहे संतोष याच्याकडून, कारण त्याला माहिती आहे थोडासा सध्याच्या सिच्युएशनला थोडंसं सेन्सिबल खेळावं लागेल, कारण उगाचच मोठ्या फटक्यांसाठी गेलो, एखादी विकेट पडली तर आपला संघ अजूनही अडचणीमध्ये येऊ शकतो. आणि त्याचमुळे थोडंसं विचारपूर्वक क्रिकेट सध्याच्या घडीला खेळलं जाते. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या 10, 44चा पाठलाग करतोय जर्मन निळजे संघ. लेफ्ट मोद विकेट ना तेजस. ओ यावेळेचा हा चेंडू पहा, लेग स्टंपच्या बाहेर होता, व्हाईट बॉलचा इशारा, परंतु थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता फलंदाज हर्षल आणि कदाचित स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न असावा गोलंदाजाचा. पहा तर चेंडू थोडासा आतमध्ये आला असता तर थोडासा ट्रबलमध्ये असता. त्यामुळे जेव्हा आपण वाईट साईड चेंडू सोडतो तेव्हा आपण सुद्धा स्टान्स कुठे घेतलाय, किती आपण बाहेर निघालोय विकेट पासून, हे सुद्धा गरजेचं असतं ओळखणं. एक अतिरिक्त रन 11 वर स्कोर. माणेरे एक्सप्रेस तेजस. ओ फक्त व्रिशा सायानं वळवले बॉलला स्क्वेअर लेकडे. डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पहिली धाव वेगानं घेतली आणि त्याचमुळे संधी मिळाली इकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. या धावा फार महत्वाच्या ठरतील. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये तुम्हाला करावं लागेल. थोडासा हळूहळू जो प्रेशर बनवला विकी गोलंदाजांना सुरुवातीला 3 झटके देऊन, तो प्रेशर हळूहळू कमी करावा लागेल आणि त्यासाठीच मात्र संतोष आणि हर्षल यांच्यामध्ये थोडंसं सोच समज क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये दिसतंय. तेजस तेच तरणार वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, विकेट टेकर बॉलर म्हणून ओळख आहे. नेक्स्ट बॉल. हा पहा थोडासा पाहायला गेलं तर फाईन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय आणि पाहूया एक्झॅक्टली रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचाची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले, परंतु डेंजर एंडला संतोष आहेत आणि असं काही असेल. बऱ्याच वेळेला डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस, बऱ्याच वेळेला धोकादायक होतं डायरेक्ट हिट, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही याची चाचपणी सध्याच्या घडीला सुरू आहे. ओम साई MTC लाईव्ह स्पोर्ट्स ज्याच्या माध्यमातून सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अर्थातच अल्पावधीतच लोकप्रिय झालेली वाहिनी अनेक मोठ्या स्पर्धा मात्र सातत्यानं कव्हर करताना दिसते. त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामनचं सुद्धा आपण कौतुक करूया. प्रत्येक क्षण खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि म्हणूनच अनेक येणाऱ्या हंगामामध्ये मोठ्या स्पर्धा कव्हर करताना दिसेल. आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा, कारण तेव्हाच तुम्हाला मात्र आपल्या मोबाईलवर अपडेट्स मिळतील तुम्हाला MTC लाईव्ह चे आणि अनेक स्पर्धा. बऱ्याच वेळेला मेडन ओव्हर असेल, अर्धशतक्या खेळ असेल, खेळाडूंच्या स्पेशल इनिंग्ज असेल, त्यासुद्धा व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतात. पण त्यासाठी चॅनलवर प्रेम करा. नॉट आउट इज अ कॉल. बाल बचावलाय इकडे. तेजस हा बॉल ओळखला होता, सोडून दिलाय.
आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 44चा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर्मन निर्जय संघ जाऊन पोहोचलाय तो 15 वर. 15 लॉस ऑफ 3 विकेट. दुसरं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं. 3 फिल्ड 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाडिश लॉंग ऑफ आहे. पाडिश लॉंग ऑनला आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. P2चं सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. तेजस पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिला. फाईन खेळण्याचा प्रयत्न लेग स्टिक वर होता आणि ऑब्व्हियसली पंच इशारा करतील व्हाईट बॉलचा. आणखीन एक अतिरिक्त रन. वारंवार आपण पाहिलं तर लेग स्टंपवर मारा सुरू आहे. पहा गुडघे टेकून थोडासा चेंडूला वळवण्याचा प्रयत्न झाला होता. हे चांगलं आहे. व्हाईट बॉल सुद्धा बऱ्याच वेळेला अटेम्प्ट केले तर धाबा मिळतात. 16 धाबा झाल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये. हळूहळू चांगली भागीदारी होत असताना हळूहळू थोडंसं टेन्शन जे होतं पहिल्या सुरुवातीचं ते टेन्शन आता मात्र कमी झालंय निर्जय संघाचं. चांगला बॉल होता. यॉर्क गेला. तेवढाच डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला संतोषांचा. 1 रन घेताना दिसलेत. सिंगल रन. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदलाव. 17 धाबा धाव फलकावर. सुपर 8 मधील ही लढत आहे. जिंकणारा संघ बक्षीस प्राप्त होणार आहे. आणि त्याचमुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावं लागेल. आजच्या दिवशी आपण पहिला सामना पाहिला सोनारपाडा आणि हेदूटने ब संघानं त्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता. खास करून धीरजची ती शेवटच्या टप्प्यामधली फटकेबाजी येते. खरं तर 3 षटकारानं सामना फिरवला होता. यावेळेस मात्र पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर टॉक करून आवाज आला होता तेव्हाच ओळखलं होतं चेंडू बाहेर जाईल आणि तसंच घडलंय. अगदी निर्णायक क्षणाला मात्र थोडंसं संकटामधून बाहेर काढलं जाईल. या फटक्यानंतर तेजसवर चढवलाय हल्ला आणि बॉलला पाठवलंय हर्षलनं सीमारेषा पार. 6 धाबा. पहिल्या षटकामध्ये जे कमवलं होतं ना माणेरे संघानं ते आता थोडंसं गमावण्याची वेळ आले. कारण थोडासा महागडा ठरलाय. व्हाईट बॉल्स टाकले 3. थोडंसं षटक लांबवलं तेजस म्हटला की माणेरे टीमची ओळख आणि आज थोडासा अगदी महत्वाच्या मॅच मध्ये मार खाताना दिसतो. 23 धाबा झाल्यात आतापर्यंत धाव फलकावर. अजून एक चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. यानंतर आपण पाहिलं तर 19 बॉल मध्ये 21 धाबांची गरज आहे. 21 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 19 हे समीकरण. आता मात्र आपण पाहिलं तर चेंडू आणि धाबा यांच्यामध्ये जास्त अंतर उरलेलं नाहीये. 2 धाबा जास्त आहेत आणि ते अंतर सहजतेने कमी करता येण्यासारखं आहे. ड्राईव्ह केलाय. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह परंतु थांबवलाय त्याला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये. 1 रन तोपर्यंत मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टेन्शन दूर झालंय जर्मन निर्जय संघाचं. 24ला 3 धाबा. 24ला 3 विकेट आतापर्यंत. 18 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं सगळे सामने वेळेमध्ये समाप्त करण्याची जबाबदारी सुद्धा आयोजकांवर आहे. आतापर्यंत खूप छान स्पर्धा झाले. हीच इच्छा असते घाई करण्यामागे. कारण कोणताही सामना बॅड लाईट्स मध्ये जाऊ नये आणि त्याचमुळे उजेडामध्ये झालं. कारण आज बक्षीस समारंभ सुद्धा आहे उजेडामध्ये. खरं तर सेलिब्रेशनचे फोटो सुद्धा उजेडामध्ये काढावे लागतात. आमच्या खेळाडूंना सोशल मीडियावर अपडेट करावे लागतात. सगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा काळोख झाल्यानंतर फोटो सुद्धा चांगले येत नाहीत. बाराम देसले साहेबांचं आगमन झाले नांदिवलीचे. त्यांचं हार्दिक स्वागत. 18 बॉलमध्ये 20 धाबांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले. विकीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ज्या विकीनं पहिल्या ओव्हरमध्ये दाण उडवली होती जर्मन निर्जय संघाची तोच विकी आता मात्र हे या मॅच मध्ये निर्णायक षटक असणार आहे. हे षटक आता मात्र ठरवेल माणेरे संघ या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये राहणार की नाही. कारण विकी कडून आता मात्र मोठ्या अपेक्षा आहेत. 18 बॉल 20 धाबांची गरज. समोर घेऊन काढला हा चेंडू. मिड ऑफ रिजन कडे सिंगल येते. हर्षलनं चांगली इनिंग डेव्हलप केले. जेव्हा संधी मिळाली तेव्हा षटकार त्याच्या बॅटमधून आले.
थोडंसं प्रेशराईज होतोय सामना असं वाटलं. त्याच सिच्युएशनला मात्र त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. अन्यथा प्रत्येक बॉल व सिंगल घेताना दिसलाय. म्हणजेच काय स्ट्राईक रोटेट केले, एकही चेंडू निर्धाव खेळलेला नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं आहे हर्षलची इनिंग आपण पाहिली तर. आणि संतोष एका बाजूला फक्त शांतपणाने उभे आहेत. सिंगल घेऊन ते हर्षलला प्रमोट करताना दिसले त्या मॅच मध्ये. ओ डाऊन दी ग्राउंड हा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह उडवलाय. मगास पासून शांत असणाऱ्या संतोषच्या बॅट मधून येतोय स्ट्रेट हिटचा एक दर्जेदार षटकार. षटकाराच्या सहाय्याने आता मात्र इक्वेशन चेंज झाले. 16 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. सामना आता मात्र जर्मन नियोजन संघाच्या बाजूने काही अंशी झुकत असताना जे गमावलं होतं सुरुवातीला ते गमावलंय. आता मात्र स्वीपचा प्रयत्न, अपील पाहायला मिळते त्या ठिकाणी. कोणतीही धाव नाहीये, डॉट बॉल. 15 बॉल आणि आता मात्र 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. वर्चस्वाची संधी गमावली या मॅच मध्ये जेमसोबा माळेरे संघानं. काय टेन्शन खाली होता सुरुवातीला जर्मन नियोजन संघ जेव्हा 3 फलंदाज बाद झाले होते. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. विकी या गोलंदाजाला मिळाली 34 सफलता. फलंदाज बाद होईल, अजूनही मॅच संपलेली नाहीये. 31 वर 4था धक्का, 14 बॉल 13 धावांची गरज. चौदा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. कमी धाबांमध्ये सुद्धा चांगली फाईट देतो आणि खास करून गोलंदाज विकीचं मी कौतुक करेन कारण त्यानंच आज प्रभावी कामगिरी केली. 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय आतापर्यंत. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना 6व्या क्रमांकावर सचिन. एका बाजूला हर्षलनं डाव सावरलाय, संपूर्णपणे मॅच मध्ये आतापर्यंत ठेवलंय. चला काही भोपाळचे खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये, आय थिंक त्या पडद्याच्या पाठीमागे आपण व्हायचंय, विनंती आहे. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा लाजवाब शॉट वाईड स्ट्रॉंग बॉडीलाईनच्या वरतून. काय दर्जेदार आणि देखणा फटका मात्र पाहायला मिळालाय. सचिनच्या बॅट मधून आल्या येतोय षटकार.
12 चेंडू आणि 7 धाबांची गरज आहे. सामना थोडासा सोपा झालाय. आता मात्र जर्मन निळजे संघासाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल. जय मसोबा माडेरे, संधी होती बाडेरे संघाला ज्या पद्धतीनं विकेट जात होत्या, परंतु ती संधी कॅप्चर करता आली नाहीये. कारण मुख्यच्या क्षणाला षटकार मारले जर्मन निळजे संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत आपण पाहिलं एकही चौकार आलेले नाहीये, परंतु 4 षटकार जे आहेत ना या मॅच मध्ये इक्वेशन सोपं करण्यासाठी निळजे संघासाठी फायद्याचे ठरलेत. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हरेश येतोय. 7 धाबा वाचवायचे आहेत म्हटलं की इथे चांगलं षटक चौथं पडावंच लागेल, तरच हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकेल. आणि त्यासाठी मात्र टिचून बॉलिंग, क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं आहे या ओव्हरमध्ये. हा सरळ खराब चेंडू होता आणि बॉल लॉंग स्टॉप निघालाय, नाही थांबवता आला आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि बिना मेहनतीच्या व्हाईट बॉलच्या स्वरूपात मिळतात या तब्बल 5 धाबा. जावेनं मात्र संपूर्णपणे आता मात्र गडद पराभवाच्या छायेमध्ये जय मसोबा माडेरे संघ. सुपर 8 मधली ही लढत आता मात्र हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना निळजे. आणखीन एक नो बॉलचा इशारा मात्र आलाय आणि या 2 धावा जरूर मिळतील या चेंडूवर आणि हा सामना मात्र जिंकलाय. आणि आई गावदेवी चषकाच्या गेसरच्या या स्पर्धेमध्ये सेमीफायनल गाठणारा संघ ठरलाय तो जर्मन निळजे संघ. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन निळजे टीम. संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे, प्लीज थोडीशी घाई करा. तानाजी पाटील यांचं आगमन झाले भोपरचे, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. सामना वीर, थोडासा लो स्कोरिंग मॅच होती. ऑब्व्हियसली बॉलिंग अटॅक मात्र चांगला राहिला होता गोलंदाजांचा, परंतु मॅच फसली होती. सुरुवातीला 3 धक्के दिले होते ते माडेरे संघाचा गोलंदाज विकीनं, परंतु त्यानंतर मात्र डाव साबरला आणि त्यानं हा सामना आपण गमावणार नाही याची काळजी घेतली. 2 षटकार, 18 धाबांची खेळी निर्णायक क्षणाला साकारली. तो हर्षल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हर्षलला पण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आकाश भोईर आमच्या सोबत. आकाश, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. काशीनाथ पाटील कार्यसम्राट, माजी सरपंच काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. बघा 2 जे टीम्स जिंकल्यात, एडूटने बी आणि निळजे संघ कुठेही जायचं नाहीये. टॉप 4 मध्ये ड्रॉ होईल. रोहन पाटील यांच्याकडनं हर्षलला 1000 रुपये सुद्धा आहेत. रोहन या मॅन ऑफ द मॅच. काशीनाथ पाटील यांना विनंती होती 1000 रुपये सुद्धा द्यायचे आहेत. रोहन पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत आणि सीताराम पाटील यांच्याकडे सुद्धा 500. या सीताराम पाटील आपण या, आपल्याकडनं 500 रुपये आहेत हर्षलला. हर्षल पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो हर्षल पाटीलला, कारण तेजसच्या विरोधात सुद्धा एक जबरदस्त षटकार तुम्ही पाहिला, कारण तेजस एक तेज तारा गोलंदाज होते. हर्षल थांबायचे. सीताराम पाटील यांच्याकडे 500 आणि विलास पाटील यांच्याकडे 2000 रुपये सुद्धा आहेत. आणि संगनायक संतोष आपण यायचे आपल्या टीमसाठी. रोहन पाटील यांच्याकडे 1000 रुपये ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. हर्षलकडे आम्ही टीमचे 1000 रुपये देत जे रोहन पाटील यांच्याकडे आहेत. संघासाठी 1000 रुपये लक्षात घ्या. अभिनंदन हर्षलला. थांबायचे 2 मिनिटं. हर्षलशी आम्ही थोडीशी चर्चा करणार आहोत. हर्षलला 2 मिनिटं हर्षल. बघा हर्षलला नक्कीच मात्र त्यांची बॅट बोलली या मॅच मध्ये, जबरदस्त बॅटिंग केली आणि संघाला सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय, म्हणजे 3ऱ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली आहे जर्मन निळजे संघाने. त्यामुळे सुपर 4 मध्ये ड्रॉ होईल. लक्षात घ्या 4 टीमचे कॅप्टन म्हणजे हेडूटने बी जो सुपर 4 मध्ये पोहोचलाय. जर्मन निळजे संघ